जास्त प्रमाणात चहा पिणं ही अनेकांची सवय असते, पण चहामध्ये असलेले कॅफेन, टॅनिन आणि साखर यांचं जास्त प्रमाण शरीरासाठी हळूहळू घातक ठरू शकतं. दररोज 1 ते 2 कप चहा चालतो, पण 4 ते 8 कप कप चहा किंवा त्याहून जास्त चहा पिला तर अनेक समस्या निर्माण होतात. जसं की पोटाची समस्या वाढते. जास्त चहा पिल्यावर पोटात उष्णता वाढते. त्याचा परिणाम म्हणजे ॲसिडिटी वाढते, जळजळ वाढते, गॅस, पोट फुगतं, भूक कमी होते, पोटात दुखतं. विशेषतः रिकाम्या पोटी जर तुम्ही चहा पिला तर ही समस्या जास्त वाढते. दुसरी महत्त्वाचा परिणाम म्हणजे झोपेवर वाईट परिणाम होतो. चहातील कॅफीन मेंदूला सतत सक्रिय ठेवतं. त्याचा परिणाम म्हणजे रात्री झोप नीट लागत नाही, वारंवार जाग येते, झोपेची गुणवत्ता खराब होते. दीर्घकाळ झोप कमी झाल्यावर थकवा आणि चिडचिड वाढतच राहते. त्यामुळे आपलं लक्ष केंद्रित होत नाही. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते आणि त्याचा परिणाम म्हणजे आपल्या शरीरातील लघवीचं प्रमाण कमी होतं, शरीरातील पाणी कमी होतं आणि आपली त्वचा कोरडी पडते, त्वचेला खाज सुटते, त्वचा काळवांडते. त्याचप्रमाणे थकवा येतो, डोकेदुखी होते, लोह कमी होतं. चहातील टॅनिनमुळे अन्नातील लोह शोषून घेतलं जातं. त्याचा परिणाम म्हणजे रक्त कमी होतं, ॲनिमिया वाढतो, थकवा आपल्याला जास्त येतो, चक्कर येते, कमजोरी जाणवते. विशेषतः महिलांमध्ये ही समस्या जास्त दिसते. त्याचप्रमाणे दात खराब होतात. चहा वारंवार पिल्यामुळे दातावर डाग पडतात आणि त्याचा परिणाम आपल्या तोंडावरही होतो, मुखामध्येही होतो. दात पिवळे पडतात, दाताचं ॲनिमल कमकुवत होतं, दुर्गंधी येते, हाडे कमकुवत होतात. जास्त कॅफीनमुळे शरीरातील कॅल्शियम कमी होऊ लागतं आणि त्याचा परिणाम म्हणजे हाडे आपली कमकुवत होतात, फॉस्फरस कमी होतं आणि ती सतत दुखू लागतात. लक्ष केंद्रित होत नाही, व्यसन लागण्याचा धोका वाढतो. चहातील कॅफीनमुळे हळूहळू सवय किंवा व्यसन लागतं. त्याचा परिणाम म्हणजे चहा न मिळाल्यामुळे डोकेदुखी वाढते, थकवा जाणवतो, अशक्तपणा जाणवतो. त्याचप्रमाणे कामात लक्ष लागत नाही, पचनशक्ती कमजोर होते. जेवल्यानंतर लगेच जर आपण चहा पिलो तर पचनावर त्याचा वाईट परिणाम होतो आणि त्याचा परिणाम म्हणजे अपचन होतं, गॅस, अन्न नीट पचत नाही. त्यामुळे आपल्याला अनेक प्रॉब्लेम निर्माण होतात. चहा पिण्याचे सुरक्षित प्रमाण म्हणजे दिवसाला 1 ते 2 कप चहा प्या. रिकाम्या पोटी चहा पिणं टाळा. जेवणानंतर किमान 1 तासाने चहा प्या. जास्त साखर घेणं टाळा. चहाऐवजी कधीकधी पर्याय म्हणून कोमट पाणी पिऊ शकता. तुळशीचा चहा घेऊ शकता. आलं लिंबू याचं पाणी घेऊ शकता. हळदीचं दूध घेऊ शकता. ग्रीन टी घेऊ शकता. हर्बल टी घेऊ शकता. काळा चहा घेऊ शकता आणि तुम्ही तुमची चहाची जी सवय आहे ती नक्कीच कमी करू शकता. तेव्हा चहाची सवय कमी करा आणि आपलं शरीर निरोगी ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न करा.